दिल्लीतील कालकाजी माता मंदिरात जागरण सुरू असताना अचानक मंदिरातील स्टेज कोसळलाय। या घटनेत एका महिलेचा मृत्यू झालाय। 17 भाविक जखमी झालेत। जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। थरकाप उडवणारी ही घटना दिल्लीतील कालकाजी माता मंदिरात शनिवारी 27 जानेवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला बाजारात रविवार असताना देखील भाज्यांची मोठी आवक झालेली दिसते। मराठा आंदोलकांच्या एपीएमसी मुक्कामामुळे एपीएमसी बाजार तब्बल 3 दिवस बंद होते। मात्र रविवारी मार्केट खुले करण्यात आले, ज्यामुळे एपीएमसी भाजीपाला बाजारात तब्बल 450 गाड्यांची आवक झाली। रविवारच्या दृष्टीने ही मोठी आवक आहे। भाजीपाल्याचे दर मात्र स्थिर असलेले दिसतात। राज्यातील 120 शेतकऱ्यांना विदेशवारीची संधी मिळणार आहे। विदेशातील कृषक नवतंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यासाठी राज्यातील 120 शेतकऱ्यांना संधी मिळणार आहे। या दौऱ्यासाठी शेतकऱ्यांना 1 लाख पर्यंत शासकीय अनुदान दिले जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातून 3 शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा मेळघाट दौऱ्यावर होत्या। या दरम्यान मेळघाटवासियांचे आराध्य दैवत मोती माता यात्रा इथं आदिवासी भजन मंडळासोबत नवनीत राणा यांनी हार्मोनियम वाजवून गीत स्व आवाजात गाऊन खासदार नवनीत राणा यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा परिचय करून दिला। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील हिवरखेड इथं दुपारच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली। 3 ते 4 सिलेंडरचा स्फोट झाल्याने हॉटेलमध्ये आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं। गजानन वाघमारे यांच्या हॉटेलला ही आग लागली। सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती मिळते। राम मंदिरात दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटीज आणि दिग्गज येत असतात। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार आले होते। बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ते दर्शनासाठी गेले। यावेळी गर्दीत आपण ओळखले जाऊ नये यासाठी त्यांनी काळजी घेतली होती। चेहरा पूर्णपणे झाकून ते दर्शनाच्या गर्दीत सहभागी झाले, मात्र तरीही लोकांनी त्यांना ओळखले। काँग्रेस पक्षाने भारत जोडो न्याय यात्रेला निधी देण्यासाठी आपली डोनेट फॉर जस्टिस क्राउड फंडिंग मोहीम सुरू केली। मोहिमेअंतर्गत लोकांना त्यांच्या देणगीच्या बदल्यात राहुल गांधी यांच्या स्वाक्षरीचा टी-शर्ट आणि पत्र मिळणार आहे। राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालयाने सलग 3ऱ्यांदा सर्वोत्तम येण्याची कामगिरी बजावली। प्रजासत्ताक दिन संचलनाच्या निमित्ताने आयोजित विशेष शिबिरात महाराष्ट्र संचालनालयाच्या प्रतिष्ठेचा पंतप्रधान ध्वज शनिवारी प्रदान करण्यात आला। श्रेया पाठोपाठ चला हवा येऊ द्या या शो मधील आणखी एका कलाकाराने याच क्षेत्रात पदार्पण केले। तो कलाकार म्हणजे चला हवा येऊ द्या या शोचा संगीत दिग्दर्शक आणि अभिनेत्री स्वाती देवलचा पती तुषार देवल आहे। तुषारने स्वातीसह एक मिसळ स्टॉल सुरू केले। या मिसळ स्टॉलचे फोटो सध्या त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वतीने रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या मेगा ब्लॉकमुळे हार्बर आणि मध्य रेल्वेच्या लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आलेत। महाराष्ट्राच्या 57व्या वार्षिक निरंकारी संत समागमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। नागपूरच्या सुमठाणा आणि हिंगणा येथील मिहानमधील विशाल मैदानावर सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संत समागम संपन्न होतोय। ब्राझिलियन सिंगर दानी लीचं वयाच्या 42व्या वर्षी निधन झाले। गायिकेच्या निधनाने अनेकांना धक्का बसलाय। मिळालेल्या माहितीनुसार दानी लीनं नुकतीच लिपोसक्शन सर्जरी केली होती। त्यानंतर तिला अनेक समस्या येत होत्या। सध्या तिच्या निधनाचं कारण समोर आलं नसलं तरी या सर्जरीमुळे निधन झाल्याचं बोललं जाते। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। 3 बिबटे मुक्त संचार करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मनेगाव इथल्या धोंडवीर नगर येथील घराच्या ओट्यावर रात्रीच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं। त्यांच्या घरापुढील ओट्यावर देखील 3 बिबट्यांचे 3 बछडे मुक्त संचार करत असल्याचं या कॅमेऱ्यात चित्रित झाले। या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय।
जनाई शिरसाई योजनेचं पाणी मिळावं यासाठी बारामती तालुक्यातील सुपे या ठिकाणी पिण्याचं आणि शेतीसाठी पाणी मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले। या उपोषणाला खासदार सुप्रिया सुळे या भेट देण्यासाठी आल्या होत्या। त्यावेळी एका आजीबाईनं खासदार सुप्रिया सुळे यांना चांगलंच सुनावले। पुरंदर तालुक्यातील भिवरी इथं संभाजीराव झेंडे यांच्या आयोजनात श्री मांढरदेवी काळूबाई यात्रेनिमित्त भव्य खासदार केसरी बैलगाडा शर्यती भरवण्यात आल्या होत्या। बैलगाडा शर्यतीसाठी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थिती लावली होती। बक्षिसांचं वितरण सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं। मनोज जरांगे जालन्यातील अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर त्यांचं गावातील महिलांनी औक्षण केले। त्यांच्यावर गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। अभिनेता श्रेयस तळपदेनं काल म्हणजे 27 जानेवारीला आपला 48वा वाढदिवस साजरा केला। हा वाढदिवस त्याच्यासाठी खूपच खास होता। गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वेलकम टू द जंगल चित्रपटाच्या शूटिंगवरून परतताना त्याला अस्वस्थ वाटू लागलं। त्यानंतर त्याला रुग्णालयात नेत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला होता। मात्र तो आता त्यातून बरा झालाय। त्यानं वाढदिवस पापाराजींसोबतही साजरा केला।